नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला आवडेल अशा चॅलेंजिंग होमवर्कसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. 2.2 द हाऊस बिल्डर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण चिटचाट हा भाग पाहणार आहोत आणि आजच्या या भागात आपण गप्पा करणार आहोत ते रिटायरमेंट या टॉपिकवर. आता रिटायरमेंट म्हणजे व्यवसायातून निवृत्ती. तर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन? ऑक्युपेशन म्हणजे एखादा व्यवसाय, तर व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? तर उत्तर आपण सांगू शकतो की रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स यू स्टॉप डुईंग युअर जॉब ऑर वर्क. रिटायरमेंट एखाद्या ऑक्युपेशनपासून, व्यवसायातून निवृत्ती म्हणजे तुम्ही ते काम करणं बंद करता. बिकॉज यू हॅव रीच अ पर्टिक्युलर एज. आणि याला कारण काय असते की तुम्ही एका विशिष्ट वयाचे झालेले असता आणि म्हणून तुम्ही ते काम बंद करता. सेकंड क्वेश्चन बघूया. व्हेन डू पीपल रिटायर? लोक निवृत्त केव्हा होतात? व्हेन म्हणजे कधी किंवा, तो वेळ आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. तर पीपल जनरली रिटायर ॲट द एज ऑफ 60. सम रिटायर बिफोर 60 आल्सो. तर जनरली लोक जे असतात ते वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होतात आणि काही 60पेक्षा कमी असताना सुद्धा निवृत्त होतात. आता आपल्या इकडे स्टेट गव्हर्नमेंटचं जे निवृत्तीचं वय आहे ते 58 आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं निवृत्तीचं वय 60 इयर आहे. तर या पद्धतीनं आपण उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर व्हॉट रिझन डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेत असतात? आयुष्यभर ते काम करत असतात आणि मग कुठल्या कारणांवर ते निवृत्ती घेत असतात? तर याला म्हणू शकतो आपण की ओल्ड एज इज मेन रिझन फॉर हॅव्हिंग रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. की ओल्ड एज, वय वाढणं हे रिटायरमेंट होण्याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. समटाईम हेल्थ प्रॉब्लेम्स आल्सो कंपेल सम पीपल टू रिटायर. कधीकधी हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजे तब्येतीशी संबंधित जे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे लोकांना रिटायरमेंट घ्यावं लागतं. सम पीपल हू लिव्ड सक्सेसफुल लाईफ फॉर अ लाँग टाईम डिसाईड टू रिटायर फॉर लिव्हिंग विथ देअर फॅमिलीज अँड एन्जॉय अ हॅपी लाईफ. काही लोक जे खूप सक्सेसफुल लाईफ जगलेले असतात, काही वेळानंतर, एका विशिष्ट वयानंतर त्यांना असं वाटते की आता या कामातून आपण मुक्त व्हावं आणि आपल्या कुटुंबांसोबत आपण एन्जॉय करावं आणि उरलं आयुष्य जगावं. तर हे सर्व कारणं निवृत्ती घेण्याच्या मागं असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात? आणि उत्तर काय असेल तर आफ्टर रिटायरमेंट मोस्ट पीपल स्पेंड देअर टाईम विथ देअर फॅमिलीज. रिटायरमेंटनंतर बरेचसे लोक जे असतात ते त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा वेळ घालवितात. सम एन्जॉय देअर इनकम्प्लीट हॉबीज अँड सम डू सोशल वर्क फॉर देअर लायकिंग्स. काही त्यांचे इनकम्प्लीट म्हणजे कधीही पूर्ण न झालेल्या काही हॉबीज असतात, काही छंद असतात, कारण कामाच्या वेळेमुळे, व्यापामुळे त्यांना त्या पूर्ण करता आलेल्या नसतात, पण आता त्यांच्याजवळ भरपूर वेळ असतो आणि त्याच्यामुळे त्या हॉबीज त्यांच्या पूर्ण करतात. अँड सम डू सोशल वर्क फॉर देअर लायकिंग. आणि काही त्यांना आवडेल त्या पद्धतीनं समाजसेवा, सोशल वर्क करत असतात. तर अशा पद्धतीनं रिटायरमेंट नंतरचं लाईफ, रिटायरमेंट काय असते, निवृत्त लोक कधी होतात आणि निवृत्ती लोक का घेतात आणि निवृत्ती घेतल्यानंतर लोक काय करतात, या पद्धतीनं चर्चा आपण या भागामध्ये केली आहे. यानंतर वॉर्मिंग अपमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. आता कन्स्ट्रक्शनचं जे हे काम आहे, बांधकामाचं जे हे काम आहे, याच्यामध्ये वेगवेगळे प्रोफेशनल्स इन्व्हॉल्व असतात, म्हणजे वेगवेगळे भाग असतात बांधकामामध्ये. तर कुठले लोक कुठल्या प्रकारचं काम करतात हे आपल्याला याच्यात फाइंड आउट करायचं आहे. जसं आपण इंजिनियर म्हणतो, मग इंजिनियर काय नेमकं काम करतो, याच्यामधलं गवंडी असतो बांधकाम करणारा, तो नेमकं काय काम करतो, कार्पेंटर काय काम करतो, या पद्धतीनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए भागामध्ये प्रोफेशनल्सची नावं दिलेली आहेत आणि बी भागांमध्ये त्यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या कामांची यादी दिलेली आहे.
तर कुठला प्रोफेशनल कुठलं काम करतोय हे आपल्याला शोधायचं आहे आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहे. तर ए भागामध्ये जे शब्द दिलेले आहेत, जे प्रोफेशनल्स दिलेले आहेत, त्यांचे मी मराठीत पटकन अर्थ सांगून देते. आता आर्किटेक्ट काय करतो? इमारतीचे नकाशे काढतो, प्लॅन करतो तो. इंजिनियर ज्याला अभियंता असं म्हणतात. नंतर हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कंत्राटदार म्हटलं जाते. कार्पेंटर वाढई किंवा सुतार आणि मॅसन गवंडी. त्याच्यानंतर टायलर टाईल्स किंवा फरशी बसवतो आणि इंटेरियर डेकोरेटर म्हणजेच अंतर्गत सजावट ज्याच्याद्वारे केली जाते तो. तर बी नंबरमध्ये बघूया. ए मेक्स वुडन फ्रेम ऑफ डोअर्स विंडोज एक्सेट्रा. दरवाजाच्या आणि खिडक्यांच्या वुडन फ्रेम्स बनवतो. कोण बनवते? कार्पेंटर. मग कार्पेंटरची जोडी लागन ए नंबरशी, म्हणजे 4ची जोडी लागन ए नंबरशी. बी नंबरमध्ये बघूया. ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ द होम. घरातला आतमधला जो भाग आहे तो सुंदर करते. कोण करते? इंटेरियर डेकोरेटर. त्याच्यामुळे 7 नंबरची जोडी लागेल बी नंबरशी. सी नंबरवर आहे डज द फ्लोरिंग. फ्लोरिंग म्हणजे जमिनीचे टाईल्स वगैरे फिट करते. कोण करते? टायलर. म्हणजेच 6 नंबरची जोडी लागेल सी नंबरशी. त्याच्यानंतर आहे डीवर प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. प्लॅन बनवतो आणि स्ट्रक्चर डिझाईन करतो. कोण करतो? आर्किटेक्ट. त्याच्यामुळे 1 नंबरचं जोडी लागेल डीशी. पुढे आहे एन्श्युअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. आता जे स्ट्रक्चर आपण बांधकाम करणार आहोत ते बांधकाम स्ट्रॉंग असायला पाहिजे, भक्कम असायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे, जास्त काळ टिकलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये लोहा कसा असायला पाहिजे, सिमेंटची क्वांटिटी किती असायला पाहिजे, अशा ज्या बारीक सारीक गोष्टी असतात ते डिसाईड करणारा असतो इंजिनियर. म्हणजेच 2ची जोडी, दुसऱ्या नंबरची जोडी लागेल ई सोबत. पुढे आहे एफ नंबरमध्ये बिल्ट वॉल्स रूफ एक्सेट्रा अँड प्लास्टर. जो भिंती बांधतो किंवा छप्पर जे असते आणि प्लास्टर जो करतो तो कोण असतो? मॅसन. म्हणजे 5 नंबरची जोडी लागेल एफ सोबत. आणि जी नंबरवर एक उरलेला आहे सुपरवायझर्स कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज वर्कर्स प्रोफेशनल्स एक्सेट्रा. आता आपले जे कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे याच्यामधले जे एम्प्लॉईज आहे, जे यांचं सुपरविजन ज्याच्याद्वारे केलं जाते, की कधी कुठल्या व्यक्तीला बोलवायचं हे सुपरविजन ज्याच्याद्वारे केलं जाते तो असतो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. तर इथे 3 नंबरची जोडी लागेल जी सोबत. तर या पद्धतीनं जोड्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहे. पुढे क्वेश्चन नंबर 2 बघूया. अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप into units of punctuation, each having one vowel sound with or without constant sound around it. Each sound unit is called a syllable. प्रत्येक साऊंड युनिटला इथे सिलॅबल म्हटलेलं आहे. आता सिलॅबल म्हणजे काय? तर अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं असेल तर सिलॅबल म्हणजे एखाद्या शब्दाचा उच्चार एका स्वराच्या ध्वनीने निश्चित होतो. स्वर ज्याला आपण वॉवेल म्हणतो. AEIOU हे वॉवेल्स आहेत आणि एखाद्या शब्दाच्या उच्चारामध्ये, एखाद्या स्वराच्या उच्चारामध्ये एका स्वराच्या ध्वनीने निश्चित केलं जातो, त्याला आपण सिलेबल म्हणतो. किंवा उदाहरण द्यायचं झालं तर मॅन या शब्दाचा उच्चार त्यातील अ या स्वरामुळे, MAN आहे याच्यामध्ये अ हा स्वर आहे आणि मॅन या शब्दाचा उच्चार त्यातील अ या स्वरामुळे मॅन असा होतो. म्हणजे तो एक सिलॅबल शब्द आहे किंवा एक सिलॅबल शब्दावयव असलेला शब्द आहे. सिलॅबल हा असा शब्द असतो किंवा उच्चाराचा असा एक भाग असतो की ज्यामध्ये एका स्वराचा ध्वनी असतो. म्हणजे तो शब्द एक शब्दावयव असलेला शब्द असतो. उदाहरणार्थ पेन. आता पेनमध्ये एक सिलॅबल आहे. दुसरं उदाहरण बघूया डेलिकेटचं. तर डेलिकेट या शब्दात 3 सिलॅबल्स आहे. तर काही 1 सिलॅबस असलेले शब्द असतात, काही 2 सिलॅबस असलेले शब्द असतात, काही 3 सिलॅबस असलेले शब्द असतात. तुमच्या पुस्तकात इथे उदाहरण दिलेलं आहे टू, गॉट, विल, सी एक्सेट्रा हॅव जस्ट 1 सिलॅबल. ठीक आहे. आणि 2 सिलॅबस असलेले शब्द बघा. फादर, मॅसन, बिल्डर या शब्दांमध्ये 2 सिलॅबस आहे. त्याच्यानंतर 3 सिलॅबस असलेले काही शब्द दिलेले आहेत, जसं इंजिनियर, कारपेंटर,
कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आपण उच्चार करतानाच आपल्याला लक्षात येते की आपण कितीदा त्याच्यात ब्रेक घेत आहोत. इंजिनियर म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीनं 3 सिलॅबसचा वापर केला गेलेला आहे. आता तुमच्यासाठी एक छान छोटीशी ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे की राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स, की तुमच्या क्लासमेट्सचे काही नावं लिहायचे आहे अँड ब्रेक देम अप इंटू सिलॅबस, आणि त्यांच्या नावामध्ये आपल्याला असं सिलॅबसमध्ये ते ब्रेक करायचं आहे आणि लिहायचं आहे की राईट डाऊन द नंबर ऑफ सिलॅबस इन ईच ऑफ देअर नेम, की कुठल्या नावामध्ये किती सिलॅबस आहे हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. उदाहरणार्थ प्रथमेश हे नाव आहे. आता याच्यामध्ये प्रथमेश या पद्धतीनं 3 सिलॅबल आहे. PRA प्र, THA थ, मेश MESH या प्रकारे तुम्हाला लिहून काढायचं आहे.